तिथे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात येत्या 13 तारखेला मतदान पार पडणार आहे। मात्र तत्पूर्वी महायुती, महाविकास आघाडी आणि MIM अशा तीनही पक्षांचे प्रमुख उमेदवार मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। या दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या देखील झाडल्या जात आहेत। त्यामुळे एकंदरीतच संभाजीनगरमधली निवडणूक अधिक रंगतदार झालेली आहे। मैं भी बोलता कि हमारे सारे लोग बोलता कि मंदिर में जाते जाओ, इनको बोलता था कि 5 बार नमाज पढ़ो। खैरे जानता है उसका आखिरी इलेक्शन 2019 में हो गया, अब यहाँ से सिर्फ वापसी होने वाली है। संभाजीनगरच्या प्रचारामध्ये खाण विरुद्ध बाण हा मुद्दा पेटायचा। आता यामध्ये मशालीची भर पडली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे नमाज पठणाचं महत्त्व सांगत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता। या व्हिडिओवरून MIM कडून चंद्रकांत खैरे यांना टार्गेट केलं जात आहे। खैरेंना ईदगाह मैदान, मस्जिद कशी काय आठवू लागली असा सवाल MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी विचारलाय। इनको मैं कितने बार बोला कि तुम 5 बार नमाज पढ़ो, क्यों? मैं भी बोलता कि हमारे सारे लोग बोलता कि मंदिर में जाते जाओ, इनको बोलता था कि 5 बार नमाज पढ़ो, क्यों? क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा, मैं जब मस्जिद के वहाँ बाहर कोई लोग बीमार ये रहते, नमाज पढ़ने के बाद में से मालूम है ना जी जी क्यों करते हैं, मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज रहती है। इसलिए मैंने बोला कि इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सब सारा मतलब इनके माहौल भगवान ने दिया, मतलब अल्लाह में दिया माहौल अच्छा रहेगा। उद्धव ठाकरे ने कहा तू अपनी जबान से बोल, क्या बोल? मस्जिद में जाकर जो नमाज पढ़ते उनका दिल अच्छा रहता। तो आपने कहा दिल तो इम्तियाज को दे चुके कि जो खान बान कहता था, हिंदुत्व का नेता अपने आप को कहता था, जिसने 21 साल में कभी औरंगाबाद के दलितों के लिए, धंगरों के लिए, मराठाओं के लिए, मुस्लिम अकलियत के लिए, ईसाइयों के लिए, सिखों के लिए कोई काम नहीं किया, आज वो मजबूर है इसलिए कि खैरे जानता है उसका आखिरी इलेक्शन 2019 में हो गया, अब यहाँ से सिर्फ वापसी होने वाली है। आपल्यावरील टीकेनंतर चंद्रकांत खैरेंनी सावध पवित्रा घेतला। संभाजीनगरचा विकास, पाण्याचा प्रश्न या मुद्द्यांवरून खैरे बोलू लागलेत। तर खैरे 20 वर्ष खासदार असताना शहराला पाणी का देऊ शकले नाहीत असा सवाल महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी केलाय। विकासाचे मुद्दे जे मी दिल्लीत मांडलेले आहे आणि सोडवलेले आहे, तसेच मुद्दे या जिल्ह्यामध्ये जे काही असतील ते मुद्दे मी दिल्लीतून सोडून घेणार। पाण्याचा प्रश्न, शहरातला त्या ठिकाणी रस्ता प्रश्न, पण नगरसेवकाचा प्रश्न आहे आपला त्या ठिकाणी आपला जबरदस्तपणे म्हणजे ह्या जनतेमध्ये जो का असंतोष पसरला, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, हे सगळं त्यामध्ये आपण तो सोडवणार आहोत। खैरे पहिलं संभाजीनगर शिवाय बोलत नव्हता, आता खैरे ते त्या भागात गेलेच नंतर औरंगाबाद म्हणतो, इकडे आलेच नंतर संभाजीनगर म्हणतो। मग खैरेचं हे हिंदुत्व, बेगडी हिंदुत्व हे सगळ्याच्या लक्षात आलं। 20 वर्ष पाणी दिलं नाही, आता काय पाणी देतो? 20 वर्ष हे शहर पाण्या वाचून तहानलेले, या शहराला पाणी मी खासदार झाल्यानंतर 7-8 महिन्यात मीच पाणी देणार। शिंदेच्या शिवसेनेने मंत्री संदीपान भुमरेंना संभाजीनगरच्या मैदानामध्ये उतरवलंय, पण दारूच्या दुकानांवरून संदीपान भुमरेंना विरोधकांकडून टार्गेट केलं जात आहे। या आरोपांना उत्तर देता देता संदीपान भुमरेंची प्रचंड गोची झाल्याचं दिसतंय। भुमरे साहेब असं म्हणतायत की दलित आणि खैरे दुसऱ्या नंबरसाठी लढाई करत आहेत, माझ्यासमोर दोघांचाही चॅलेंज नाहीये। भुमरे साहेब का झुमरे साहेब, ज्यावेळी त्यांनी हे बोललं तर ते आपल्या स्थितीमध्ये होतं का? का एका ठेल्यामध्ये होते, बसलेले होते, जे ठेले ते औरंगाबाद मध्ये सुरू केलेले आहे। मी काय केलं माहिती आहे का? पानंद रस्ते केले, गोठे केले आणि इरी पण केल्या, बरोबर आहे ना? आता सांगा इरीला किती कमिशन घेतलं? किती घेतलं?
विदाउट कमिशन एक तरी विहीर मंजूर झाली का? छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या महानगरानंतरचं प्रमुख महानगर आहे. पण इथे विकासाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून केवळ भावनिक मुद्दे आणि आरोप प्रत्यारोपांवरती भर दिला जातोय. बेरोजगारी, महागाई, शहरासाठी मेट्रो रेल्वे, पाणी टंचाई, उद्योग विस्तार यासारखे प्रश्न प्रचारामध्ये कुठेही दिसत नाहीत. हेच दुर्दैव. सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर.